तर पुणे पोलिसांकडूनच मकोकाच्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। पंडित कांबळे असं या आरोपीचं नाव आहे। खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 2 वर्षांपासून फरार होता। पंडित कांबळेवरती 4 पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत। आरोपी पंडित गँगचा म्होरक्या असल्याची माहिती मिळते आणि त्याच्याकडूनच 2 पिस्तूल, 4 जिवंत काडतुसं या कारवाईमध्ये जप्त केली आहेत। डीबीचे अधिकारी PSI बडे आणि त्याचे सहकारी पुन्हा सचिन जाधव यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सावंत साहेब आणि क्राईम PI सूर्यवंशी साहेबाबरोबर चर्चा करून एक सापळा रचून हा आरोपीला धरून आणला आणि त्यांना अटक केला। पुढे जाऊन त्याचा अंगझडती घरझडती ज्यावेळी घेतली गेली, डीबीचे अधिकारी PSI बडे आणि त्याचे सहकारी पुन्हा सचिन जाधव यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सावंत साहेब आणि क्राईम PI सूर्यवंशी साहेबाबरोबर चर्चा करून एक सापळा रचून हा आरोपीला धरून आणला आणि त्यांना अटक केला। पुढे जाऊन त्याचा अंगझडती घरझडती ज्यावेळी घेतली गेली। पुण्यामध्ये सिंगर हनी सिंगच्या कॉन्सर्ट आधी मोठा राडा झालेला आहे। कॉन्सर्टच्या प्रवेशद्वारावरती पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलाय। पुण्यातील खराडी परिसरात आज हनी सिंगचा लाईव्ह शो होणार होता। या कॉन्सर्टला मोठी गर्दी झाली आणि गर्दी न आवरल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला। नियोजनापेक्षा जास्त गर्दी या कॉन्सर्टला झाली, त्यामुळे पोलिसांना गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला। इकडे इंद्रायणी नदीचं पाणी पिण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केलेली आहे। तुकाराम महाराजांच्या बीच सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना इंद्रायणीचं पाणी वापरण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश काढले। नदीच्या दोन्ही तीरावरील पाणी पिण्याकरता आणि स्वयंपाकाकरता उपयोगात आणण्यास योग्य नसल्यामुळे हे मनाई आदेश काढण्यात आलेले आहेत। हे दूषित पाणी प्यायल्यास लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं, असंही या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। इंद्रायणीची पाणी भांडी घासणे आणि अन्य कारणासाठी वापरता येईल। पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या नळाचं पाणी प्यावं असं आदेशामध्ये म्हटलंय। होळी आणि रंगपंचमीचा उत्साह असताना बदलापुरात मात्र या उत्सवावरती आनंदावरती विरजण पडलेला आहे।